गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। देवा मंदराचे नि अंग लगे ठाई ठाई श्वापदांची दांगे तेसी ये तुझ्या देही अनेके देखतसे भुवने। देवा ज्याप्रमाणे मंदार पर्वताच्या अंगावर श्वापदांचे कळप असावे त्याप्रमाणे या तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी अनेक भुवने मी पाहत आहे। अनेक भुवने पाहते, 14 भुवन त्याला दिसत आहेत तिथं। अनेक भुवने म्हणजे वरची दिसतायत खालचेही दिसतायत, कारण ही सर्व त्याची निर्मिती आहे, लक्षात ठेवा। म्हणून त्याच्यात ते आणि तिथं कळपही दिसत आहेत त्याला जीवात्म्यांचे विविध ठिकाणचे। म्हणजे कसं उदाहरण आहे बघा हे त्या दृष्टीने। अहो आकाशाची एक खोळे दिसती ग्रहगणांची कुळे का महावृक्षी अविसाळे पक्षीदातीची। अहो देवा आकाशाच्या पोटात ज्याप्रमाणे ग्रहांचे समुदाय दिसावे किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाच्या ठिकाणी पक्ष्यांची घरटी असावी त्याप्रमाणे भगवंता तयापरी श्रीहरी तुझ्या विश्वात्मकी ये शरीरी स्वर्ग देखतसे अवतारी सुरगणेसी। या तुझ्या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी सर्व देव समुदायासह मी स्वर्गलोक पाहत आहे। हे सर्व त्याला दिसते आणि आता ते बोलून दाखवते, कारण आता तो त्याला नमस्कार केलाय त्यांनी, पूर्णपणे सरेंडर आहे आता, आणि तो आता कृष्णाशी संवाद साधायचा प्रयत्न करतोय। तर आता कृष्णाचं रूपच बदललेलं आहे ना। अगोदरचा एक 15-20 मिनिटापूर्वीचा कृष्ण हा वेगळा होता, लक्षात आलं का? म्हणजे आता समजा आपण हे रामाचं फोटो पाहतोय, हे आता दिसतंय आणि आपला संवाद सुरू झाला आणि हे असं भव्य भव्य व्हायला लागलं, काय होईल? आपण संवाद कर आणि बघत राहिलो अचंबित होऊन आणि मग परत नमस्कार केला तर बोलणार कसं? इकडेही राम आहे, इथेही राम आहे, इथेही राम आहे, सर्व रामच राम। नमस्कार करू कुठं मलाच कळत नाही, इथं करू का तिथं करू का तिथं करू, आणि तरी बोलावं लागतंय की देवा हे असंही तुमचं स्वरूप आता आवरा। म्हणजे आपण त्या भूमिकेत जायचा प्रयत्न केला म्हणजे आपल्या लक्षात येईल, मला सांगण्याचा हेतू तो आहे। त्याप्रमाणे भगवंता या तुझ्या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी सर्व देव समुदायासह मी स्वर्गलोक पाहत आहे। म्हणून हे स्वर्गलोकाची जी कल्पना जो अगोदरच्या अध्यायांमध्ये पण सांगितलेली आहे त्यांनी की ही तिथं आहे, पण ते स्वर्गलोक म्हणजे ते देव म्हणजे परब्रह्म आहे का हे पण त्याला दिसतंय। आलं का लक्षात? का म्हटलंय असं की ते देव तुमच्या अपेक्षा तेवढ्या पुरता पूर्ण करतील, देऊन टाकतील, पण तुम्हाला माझ्या निजस्थानापर्यंत ते आणू शकणार नाहीत। म्हणून माझीच भक्ती करा, देवदेवतांची भक्ती करू नका असं सांगितलंय, स्पष्ट सांगितलंय, आहे की नाही? त्याचं कारण इथं आपल्याला सापडेल, कारण हे त्यांचा भाग आहेत, ते म्हणजे ईश्वर नाही, परब्रह्म हे त्याहून वेगळं आहे असं त्यांना म्हणायचंय। तयापरी श्रीहरी तुझी विश्वात्मकी ये शरीरी स्वर्ग देखतसे अवतारी सुरगणेसी। प्रभू महाभूतांचे पंचक येत देखत आहे अनेक आणि भूतग्राम एक एक भूतसृष्टीचे। प्रभो येथे पंचमहाभूतांचे अनेक समुदाय मी पाहत असून एक एक सृष्टीचे जारज अंडजादी प्राणी समुदायही पाहत आहे। म्हणजे पंचमहाभूतांचे अनेक समुदाय मी पाहत आहे। म्हणजे पंचमहाभूत ही फक्त काही ठराविक लोकेशनला नाही, अनेक सर्वत्र त्याला दिसत आहेत पंचमहाभूतांचा विस्तार।
म्हणून ते अनंत आहे. लक्षात आले का? हे पंचमहाभूत हे अनंत का म्हटलेलं आहे? त्याची कारण म्हणून ते सर्वत्र आहेत. भरलं पंचमहाभूत, पृथ्वी तत्व, सर्व ग्रह गोळे जे काही आहेत ब्रह्मांडामध्ये त्या सर्वत्र पृथ्वी तत्व भरलेलंच आहे. आपण फक्त या पृथ्वीला समजतो. लक्षात आलं? पण चंद्रावरती पृथ्वी आहेच ना, म्हणजे तत्व स्वरूपामध्ये. त्याला तुम्ही चंद्राची भूमी म्हणा, आहे की नाही? गुरुची भूमी वेगळी असेल आणि त्या तत्वाच्या विस्ताराच्या जाणीवा पण वेगवेगळ्या आहेत. असं नाहीये की ती विविधता तिथं पण भरलेली आहे, की ती फक्त पृथ्वीतच आहे असं नाहीये. हे समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून जी सत्यलोक तुझ माझी आहे, देखिला चतुरानन हा नोहे, आणि येरीकडे जव पाहे तव कैलास ही दिसे. भगवंता, तुझ्या ठिकाणीच सत्यलोक आहे. पाहिलेला हा ब्रह्मदेव सत्यलोक आहे. पाहिलेला हा ब्रह्मदेव नव्हे काय? आणि दुसरीकडे जो मी पाहतो तो तुझ्या ठिकाणी कैलासही दिसू लागला आहे. म्हणजे थोडक्यात काय, सर्व भुवनांची जाणीव तर आलीच, सत्यलोकापर्यंत सर्व त्याला दिसत आहे. त्यानंतर त्याला ब्रह्मदेवाची पण, ब्रह्मदेव त्याचं स्वरूपही दिसते. कारण ब्रह्मदेव हे ज्ञानाचं स्वरूप आहे. ते प्रकृतीत कार्य कसं करताय हे दिसतंय, असं मला म्हणायचं. कारण ज्ञान प्रकृतीत कार्य करते. लक्षात आलं का? कारण त्या प्रकृतीला म्हणजे त्या शक्तीला विशिष्ट अस्तित्व देण्याची जे ज्ञान पाहिजे, शक्ती शक्ती आहे लक्षात ठेवा, आहे की नाही? परंतु त्या शक्तीला विशिष्ट ज्ञान दिलं की दिवा लागतो. त्या शक्तीला विशिष्ट ज्ञान दिलं की तुमच्या घरामधल्या इस्त्र्या सुरू होतात, बरोबर की नाही? टीव्ही लागतो. हे विशिष्ट ज्ञानाची भूमिका आहे ना त्या शक्तीला. पण ही माणसाने माणसाच्या डोक्याने दिलेली आहे. लक्षात आलं का? पशु निर्माण कशी झाली, दगड कशी तयार झाली, पाणी कसं तयार झालं, अग्नी कसा तयार झाला, ही जी विविध 84 लक्ष योनी आणि पंचमहाभूत जी आहेत यामध्ये कार्य करणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला विशिष्ट ज्ञानाचं अभिसरण करून त्या शक्तीला विशिष्ट बांधणीत बांधणं, हे जे कार्य आहे हे ब्रह्मदेवाचं कार्य आहे. लक्षात ठेवा. असा ब्रह्मदेव मला दिसला. ब्रह्मदेव त्याच्या कार्याच्या आविष्कारासह दिसला. नाही तर नुसता ब्रह्मदेव आपले 4 तोंड लावले दिसला बसलाय असं नाहीये ते. कमळामध्ये कारण तो ज्ञानयुक्त जाणीवेतून बसलाय. परत सहस्त्र तलावर बसलाय ना ब्रह्मदेव, कमळावरती. मग ते ज्ञान कुठलं आहे त्याचं? ते संपूर्ण विश्वात प्रवाहित झालेलं आहे आणि ते विश्वरूप ज्ञान स्वरूप ब्रह्मदेव त्याला दिसतोय, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. श्री महादेव भवानी येशी, तुझ्या दिसतसे एके अंशी, आणि तू तेही गा ऋषिकेशी, तुझ माझी देखे. पार्वतीसह वर्तमान भगवान शंकर तुझ्या एका अंशावर दिसत असून भगवंता तुझे चतुर्भुज रूपही मी तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी पाहत आहे. बघा, श्री महादेव भवानी येशी, तुझ्या दिसतसे एके अंशी, आणि तू तेही गा ऋषिकेशी, तुझ माझी देखे. म्हणजे पार्वतीसह वर्तमान भगवान शंकर, वर्तमान भगवान शंकर असं त्याचा शब्द मराठीत भाषांतर केलेला नाही. आता याचा जर अर्थ घेतला तर पार्वतीसह वर्तमान भगवान शंकर हा एका अंशावरती दिसतोय असं म्हटले त्यांनी. एका अंशावर दिसत असून, एका अंशावर दिसतोय म्हणजे काय? तो फक्त लयाच्या जाणीवेवरती शंकर दिसतोय. लक्षात आलं का? लय हा ईश्वराचा एक अंश आहे आणि तिथं सुद्धा शंकर पुरुष स्वरूपामध्ये प्रकृतीच्या माध्यमातून कार्य करतोय. म्हणजे प्रकृतीत
शिवाचं स्वरूप घेऊन कार्य करते. मी म्हटलं ना, शंकर हे ज्ञानाची जाणीव आहे आणि त्या ज्ञानाच्या अस्तित्वावर, ज्ञानाच्या जाणीवेवरती लय साधण्याची जी क्रिया आहे ती क्रिया प्रकृतीच्या मार्फतच केली जाते. कारण आपली प्रकृती बंद पडते तेव्हा आपण मरतो, तो लय आहे आपला. लक्षात राखा, असं आहे. म्हणून या प्रत्येक भूमिका शक्ती स्वरूपात आणि पुरुष स्वरूपात घ्यायला पाहिजे. म्हणून पुरुष प्रकृती हा समन्वय एकत्रित कसा जाणवतो तेव्हा मग खरा अद्वैत उन्मेष तयार होतो, असं म्हणून पाहिजे. म्हणजे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की पुरुष केव्हा होतो, जेव्हा प्रकृतीच्या कार्याला तो सिद्ध करतो तेव्हा त्याचं पुरुषत्व दिसतंय. म्हणून तुम्ही स्त्री आणि पुरुष हा पृथ्वीवरचा भेद आहे, म्हणून तुमच्यात सुद्धा पुरुष असतो. हे जे म्हटलं जातं, जेव्हा तुमची शक्ती पौरुषत्व दाखवते तेव्हा तुम्ही पुरुषच असता. झाशीची राणी पुरुषच झाली, लक्षात ठेवा. लक्षात, कारण हे लयाचं कार्य जेव्हा ती करते तेव्हा पौरुषत्व तिच्यात यावंच लागतं. पृथ्वीवरती ती स्त्री असेल हो, पण जीवात्म्याच्या जाणीवेमध्ये ती कार्य जेव्हा उचलते तेव्हा ती शक्ती कार्यरत होते. म्हणून पुरुष सुद्धा जेव्हा कार्य करतो, शिवाजी महाराज सुद्धा जेव्हा किंवा बाजीराव पेशवे सुद्धा जेव्हा लढाया करत होते तेव्हा त्यांच्या मधली स्त्रीत्व म्हणजे शक्तित्व हे बाहेर पडत होतं आणि त्याला जे दिसत होतं तो त्यांच्यातला पुरुषपणा दिसत होता. म्हणून आपण म्हणतो ना, अरे काय तू माणूस आहे, तुझ्यातलं पुरुषत्व जाग कर, असं म्हणतो. त्याची कारण ती आहे कारण ती शक्तीचा कुठेतरी लोप पावलेला असतो. म्हणून स्त्रियांना सुद्धा हे लागू पडतं, त्यांनी त्यांचं पौरुषत्व जाग करणं गरजेचं आहे. आणि पुरुषांनी सुद्धा पुरुष असून मेंगळटपणा सोडून द्यायला हवा पाहिजे, असं म्हटलं जातं ना. अज्ञान आणि सर्वत्रच आहे, असं काही नाहीये की पुरुष असला म्हणजे तो फार भारी आहे आणि स्त्री असली म्हणजे ती खूपच चांगली आहे, असं काही नाहीये याच्यात. त्या सर्व शक्तीच्या जाणीवांचा ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या जाणीवेवरती चालणारा प्रकृतीचाच खेळ आहे, लक्षात ठेवा. हा फरक असा आहे, ही भूमिका आहे त्याच्यामधली. म्हणून पै कश्यपादी आणि पुढे काय म्हटलंय, तुझे चतुर्भुज रूपही मी तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी पाहत आहे. चतुर्भुज रूप म्हणजे विष्णूचं रूप मी तुझ्या ठिकाणी पाहत आहे. सर्वत्र त्याच्यामध्येही सात्विकता दिसते आहे. म्हणजे ब्रह्मही झालं, सत्वही झालं आणि तमही झालं ना. कसं दिसलं त्याला सत्वरजतमाच्या जाणीवा, हे इथं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. पै कश्यपादी ऋषिकुळे ये तुझिया स्वरूपी सकळे देखतसे पाताळे पन्नगेसी. त्याचप्रमाणे कश्यपादी संपूर्ण ऋषींची कुळे या तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी मी पाहत असून नागासह वर्तमान अनेक पाताळ लोकही तुझ्या ठिकाणी पाहत आहे. लक्षात आलं. म्हणून हे सर्व स्वरूप मी पाहतोय. कश्यपादी कुळ, कश्यप गोत्र, कश्यप ऋषी या मूळ मानले जातात आणि त्याच्यातनच मनूंचा जन्म झालेला आहे. म्हणून कश्यपादी आदी म्हटले त्यांनी. बरं, कश्यपादी संपूर्ण ऋषींची कुळे, कारण 4 मनू मानलेले आहेत, आहे की नाही. तर 4 मनू हे कश्यपांचे पुढच्या याच्यातले अवतार मानले जातात आणि त्याच्यातनं मग ते ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद वगैरे ते वेदांची निर्मिती त्याच्यातनं झालेली आहे. पण त्याचं मूळ स्वरूप जे आहे ते कश्यप ऋषी आहे. अशा प्रकारे ते पाहतायत त्या जगाने. आणि किंबहुना त्रैलोक्यपती तुझे या एकेकाची अवयवाची भिंती ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणू. म्हणून हे त्रैलोक्यनाथा किंबहुना
तुझ्या एक एक अवयव रूप भिंतीच्या ठिकाणी 14 लोकांच्या चित्रांची आकृती चितारलेली दिसत आहे. 14 लोकांची म्हणजे 14 भुवनांची आकृती. कारण हे सर्व भुवन म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड जे काही आहे याच्यामध्ये असणारी ही जीवजंतूंची सर्व भुवन त्याच्या प्रत्येक अवयवामधनं त्याला दिसत आहे. आणि त्या भिंती आहेत अशा प्रकारे त्याला दिसत. एवढं ते प्रचंड विश्व आहे. लक्षात ठेवा, आपल्या लक्षात येत नाही त्या गोष्टी, परंतु कारण 84 लक्ष योनी 84 लक्ष विभाग म्हणजे माणूस एक विभाग, वनस्पती एक विभाग, गुरढोर एक विभाग, जीवजंतू एक विभाग, असे जलचर वगैरे वगैरे आपण त्याच्यात एक्सप्लेन करतो. तर हे जे विभाग आहेत आणि याच्यामध्ये लाखो कोट्यावधी जीवजंतूंची निर्मिती होते. लक्षात घ्या, म्हणजे 84 इंटू मल्टिप्लाइड बाय, लक्षात ते मल्टिप्लाय करून त्या याच्यातले आणि त्याच्यातही प्रकार योनी म्हणजे प्रकार आहेत. मानव योनीमध्ये सुद्धा माणसांचे 4 लाख प्रकार सांगितले त्यांनी. जलचर आणि भूचरांचे पण काहीतरी 10 15 असे लाख प्रकार सांगितलेले. अशा प्रकारे ती संख्या कोटीवर जाते. 84 लक्षावर जाते. असं ते गणित आहे. ते दासबोधात वगैरे पण दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. म्हणजे माझ्या ध्यानवर्गात आपण सांगतो. सांगण्याचा हेतू काय की हे सर्व रचनात्मक जाणीव अस्तित्वात कशी आलेली आहे जी आपण बघू शकत नाही. म्हणजे आपण इमॅजिन करायला गेलो ते खोटं आहे असं काहीतरी वाटतं. मग त्याच्यावरती आपणही असे भाष्य करत असतो की ज्या काही योनी आहेत त्या सर्व पृथ्वीवरतीच आहे. पृथ्वी म्हणजे या आपल्या या एका गोळ्यावर जिथं आपण बसलेलो आहोत त्याच्यावरतीच आहेत. इथंच स्वर्ग आहे, इथंच नरक आहे, इथंच सगळं काही आहे असंही आपण म्हणत असतो. पण अर्जुनाला तसं दिसलेलं नाहीये. मला म्हणायचं तर ते म्हणायचं, तुम्ही काही का समजा, हा तुमचा भाग आहे. त्याला तुम्ही ज्ञान समजा, ज्ञान समजा, अज्ञान समजा, अज्ञान समजा, काय जे समजायचे ते समजा. परंतु अर्जुनाला नेमकं काय दिसलंय ते ज्ञानेश्वरांनी मांडलेलं आहे इथं, आहे की नाही. म्हणजे गीतेत मांडलेलं आहे. त्यामुळे तेच ग्राह्य धरावं लागणार आहे. कारण इथं दिसण्याला प्राधान्य आहे, अनुभवाला प्राधान्य आहे, तुमच्या वक्तव्याला प्राधान्य नाही. तू कहता है कागज की लेखी, मैं कहता हूं आंखों की देखी, तसातला प्रकार आहे की नाही. अर्जुन म्हणतोय ना, तुम्ही काय सांगताय मला हे दिसतंय, हाऊ यू डिनाय इट, यू कॅन डिनाय इट. त्याच्यामुळे आपणच आपल्याला समजून घ्यावं. आणि अर्जुनाला नेमकं काय म्हणायचं आहे, त्याला खरंच हा अनुभव आला असेल तर तो कशा स्वरूपामध्ये असेल याचा एक प्रकारे आपण विचार करावा, इमॅजिनेशन करावं. लक्षात आलं का. आणि त्याप्रमाणे आपल्या काही स्वरूपामध्ये आपण बदल करू शकतो का हा अनुभव घेऊन बघूया, आहे की नाही. कारण हा अनुभव फक्त अर्जुनाचाच आलाय का असं नाही, अनेक संतांना आलेला आहे. अनेक संत सत्पुरुषांनी हेच सांगितलंय. मग ते सगळेच काही खोटं बोलतायत का, आहे की नाही. तसं नाहीये. आणि आधुनिक संत पण तसं सांगतायत. मग याला काहीतरी आधार आहे की नाही. म्हणून हा जो आधार आहे हा सत्य मानून त्याचा शोध घ्यायचा. मग हे ब्रह्म आहे का, हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म आहे का, हे ब्रह्म नाही. म्हणून नो 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 म्हणत म्हणत खरं यश गाठायचंय. लक्षात घ्या. यू हॅव टू डिलीट 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 डिलीट. मग तो मोबाईल स्वच्छ होतो, आहे की नाही. तो जेव्हा स्वच्छ होतो, सर्व होत होत, तेव्हा ज्ञान काय आहे ते कळते असं म्हणायचंय मला. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट परब्रह्माच्या आपल्या शरीरात शोधा,
मी म्हणजे हात आहे का, मी म्हणजे रक्त आहे का, ही पेशी म्हणजे मी आहे का, मी पेशी पण नाही, मी हे पण नाही, मी ते पण नाही, मग मी मन पण नाही, मी बुद्धी पण नाही, मी काय आहे, मी काय आहे, मी काय आहे. मग हे भूमिका आपल्या वैयक्तिक बाबतीत तसंच आपला शोध घेत घेत बाकीच्याही विश्वाचा शोध घेत जायचा. तेव्हा मग कळणारे कुठेतरी की हे नेमकं काय आहे. ते जाणलं असता काहीही जाणून घेण्याची गरज पडत नाही. काय गरज आहे अर्जुनाला काही समजून घेण्याची? आता तुम्हीच मला सांगा. जे जाणले असता सर्व जाणल्यासारखं असतं. तसंच अवस्था झाली ना अर्जुनाची. आता त्याला सगळं दिसतंय, अनुभवात आलंय. काही कुठेही कुठलेही श्लोक पाठ करायची गरज नाही, काहीही नाही, दिसतंय, अनुभवात येत आहे. काय पाठांतरही करायची गरज नाही. आणि नंतर अर्जुनाने कुठं प्रवचनही दिलेली नाही. हा सगळा आपला अज्ञानग्रस्ततेचा खेळ आहे, लक्षात ठेवा. ज्याला ते होतं म्हणजे संतांच्या जाणीवेतनं अवतारातलं ते विशद केलं जातं. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलं, सांगितलं, त्याप्रमाणे सद्गुरू हे आपल्याला सांगत असतात. त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. तो प्रश्न 1 to 1 राहतोच परत शिल्लक, आहे की नाही. परंतु मुख्यत्वे करून अर्जुन इतका काही डीप डाऊन गेला. त्याने युद्ध केलं, सर्व केलं. त्यानंतरही तो एवढा विचारवंत माणूस, त्यालाही विचार पडला, नंतर केलाच असेल ना विचार, पण तरी त्याच्या मनात नंतर भ्रम निर्माण झाला नाही. मी मारलं नाही, मी केलं ते ईश्वराच्या आज्ञेनं केलं. ते कर्म निष्कर्म झालेलं आहे त्याचं. लक्षात घ्या, हे सर्व तत्वज्ञान कशासाठी सांगितलं गेलेलं आहे. कारण त्या अर्जुनाला त्याच्यानंतरही जगायचं होतं ना. मग तो जगताना अरे माझ्या हातनं फार चुकलं, भीष्माला उगाच मारलं असं म्हणाला नाही तो नंतर कुठंच, आहे की नाही. म्हणजे त्याची मानसिकता किती विश्वरूप दर्शनामध्ये ग्रस्त झाली असेल बघा. ते त्याला काय अनुभव आला असेल की अरे मी युद्ध केलंच नाहीये, कृष्णच युद्ध करतोय, तुमच्यामध्येच कृष्ण येऊन कर्म करतोय. एवढी भयंकर अनुभूती आहे ही, लक्षात घ्या. याला दिव्य जीवन म्हटलं जातं. म्हणून अर्जुनाने जे केलं, युद्ध कर्म जरी केलं तरी ते दिव्य जीवन होतं असं मला म्हणायचं. म्हणण्याचा भाग आहे तो आहे माझा. कारण त्यांनी स्वतःच्या जाणीवेतनं युद्ध केलेलं नाही, जीवात्म्याच्या जाणीवेतनं तो जगला. नाही तर जीवात्म्याला पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे, जे मी अगोदर तुम्हाला सांगितलं. आणि त्या परिवर्तनाच्या जाणीवेतून तो स्वतः कृष्ण म्हणूनच जगला नंतर. त्याच्यामुळे जे जे कर्म घडलं ते दिव्य कर्मच त्याच्या हातनं घडलेलं आहे. म्हणून महाभारत ही दिव्य कर्माची जाणीव आहे, लक्षात ठेवा. असं मी म्हणतोय. हा, योगी अरविंदांनी म्हटलेलं नाही असं कुठं. तुम्हाला वाटेल योगी अरविंद असं म्हणतात, तसं काही नाहीये. मला जे काही भावतंय ते मी तुम्हाला सांगते. कारण त्याशिवाय हे कर्म होईलच कसं, तुम्हीच सांगा. एवढं विश्वरूप दर्शन झाल्यानंतर तो गृहस्थ कसा जीवन जगला असेल. युद्ध तर केलंच केलं, समजा ते 15 दिवसात खतम झालं असेल, पण त्याच्यानंतरचं जीवन त्याचं होतच की. कृष्णानंतरही तो होताच. म्हणून तो स्वर्गलोकात गेला हे मला पटत नाही. कारण स्वर्गलोक हा खूप थिटा आहे पांडवांच्या दृष्टीने. त्याने विश्वरूपाच्या निज धामास ते गेले हे जास्त सत्य वाटतं मला. पण काही असेल काय मला माहित नाही, त्या लोकांनी ज्यांनी कोणी लिहिलं असेल त्यांच्या जाणीवा एखादा वेगळा असू शकते, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु कुठेतरी ते विश्वातीताच्या जाणीवेतच तो गेला असणार आहे, त्याशिवाय पर्यायच नाही ना. असा एक भाग त्याच्यामध्ये येतो. आणि तेथी जे 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 लोक ते चित्ररचनाची अनेक ऐसे देखतसे अलौकिक गांभीर्य तुझे. आणि त्या 14 लोकातील संपूर्ण प्राणी म्हणजे अनेक चित्रांची रचनाच होय. अशी मी तुझी असामान्य थोरी पाहत आहे.
अशी त्याची असामान्य थोरी हा अर्जुन पाहतो आहे असं सांगता येतो. म्हणजे कृष्णाला सांगते, अनेक बाहू दर वक्त्र नेत्रम पश्यामी त्वाम सर्वतो अनंत रूपम नांतम न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामी विश्वेश्वर विश्वरूप. बघा आता तो कुठल्या भूमिकेमध्ये येतोय. तो काय म्हणते बघा, सर्व ब्रह्मांडाचे नियमन करणाऱ्या विश्वरूपा जगन्नायका. त्याचा भाव काय होता आता अगोदरचा कृष्णाबद्दलचा आणि आताचा भाव केवढा बदललाय. आपण शब्द आपल्या संस्कारांमुळे असं म्हणत राहतो आणि तो त्याच्या अनुभवातनं म्हणतोय. ते शब्द आपण उचलतो आणि ते चुकीचं आहे आपण म्हणतो ते असं नाही मला म्हणायचं, पण त्याच्या अनुभवातनं आलेले हे शब्द आहेत. तो काय म्हणताय, सर्व ब्रह्मांडाचे नियमन करणाऱ्या विश्वरूप जगन्नायका. म्हणजे त्याला हे दिसलंय, त्याला तिथं हे कळलं आहे की तो संपूर्ण ब्रह्मांडाचं नियमन स्वतःच्या शारीरिक जाणीवेतून करतोय. म्हणून तो पुरुषोत्तम आहे. तो का पुरुषोत्तम आहे? त्याला पुरुषोत्तम का म्हटल्या जाते? कारण तो सर्व नियमन त्या जाणीवेतून तो करतो आहे आणि विश्वरूपाचा जगन्नायक म्हटले. विश्वरूपा जगन्नायका म्हणून त्या संपूर्ण जे विश्वरूप त्याच्या समोर येत आहे त्याचा तो नायक आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जगताचा आभास म्हणण्यापेक्षा प्रचिती त्याला येते. आभास का म्हटलं जातं त्याला? कारण ते आपण आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही होत, पण आपल्या पृथ्वीवरच्या डोळ्यांच्या दृष्टीने तो आभास आहे. कारण नंतर परत विश्वरूप दर्शन होऊन तो नॉर्मल झालाच आहे कृष्ण. असं म्हणजे जे घडलं तो एक प्रकारे आभासच होता, पण जे पाहिलं ते सत्यही होतं, कारण ते त्याच स्वरूप आहे. म्हणून याच भूमिकेतून तुम्ही जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड पाहता ना, हा भ्रम नाहीये, हे सत्यच आहे. फक्त त्यातला ईश्वर आपल्याला बघता यायला पाहिजे आणि ते भ्रमात्मक अशा दृष्टीने आहे की ते नष्ट होणार आहे. पण विश्वरूप दर्शन सुद्धा नष्टच झालं ना शेवटी. लक्षात घ्या, ते आस्था काय काही दिसत नाही कोणाला. म्हणून निर्गुणाची जाणीव जी तिथं सुरू होते ती सगुणातनं सुरू झाली. बरोबर आहे की नाही? सगुणातनं कृष्ण सगुणामध्ये होता, त्याच्या समोर दिसत होता आणि तेव्हा त्या सगुणाच्या जाणीवेला जेव्हा कृष्ण म्हणतो, अरे तुला निर्गुणात जायला पाहिजे, हे माझं सर्व कार्य अशा प्रकारचं आहे, मीच सर्व तयार केलं आहे, या ब्रह्मांडाचा निर्माता नियंता सर्व काही मीच आहे. मग तेव्हा तो म्हणतो की मग हे तू आहेस असं म्हणतो तर मला दाखव की. म्हणून निर्गुणात गेला. लक्षात आलं का? म्हणून निर्गुणात गेला. म्हणून सगुणाचे नि आधारे निर्गुण पावावे व्यवहार असं म्हटलं. पण सगुणाच्या आधाराने निर्गुणात जायचंय आणि निर्गुणातनं परत सगुणात येतोच ना. पण सगुण म्हणो की निर्गुण रे, अशी ती जाणीव आहे. म्हणून सगुणही तेवढंच आनंददायक आहे आणि निर्गुणही तेवढंच आनंददायक आहे. पण सगुणाच्या आधारातनं निर्गुणाचा विस्तार बघायचा आहे आणि ते निर्गुणाच्या जाणीवेतनं जेव्हा परत आपण सगुण पाहतो तेव्हा जी भक्ती तयार होते ती अद्वैत भक्ती असते. लक्षात ठेवा, त्याला अद्वैत भक्ती म्हटलेली आहे की मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा हो हो एक चित्तत्वता, देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता. हे का म्हटलंय स्वामींनी? कारण ती अद्वैत भक्तीची जाणीव सगुणातनं निर्गुण आणि निर्गुणातनं परत सगुणात जेव्हा माणूस असतो तेव्हा त्या भक्तीची जाणीव फुलते. असं ते स्वरूप आहे. ही भूमिका अर्जुनाला इथं दाखवली आहे त्यांनी बघा. म्हणून तो काय म्हणते, नियमन करणारा विश्वरूप जगन्नायका, तुझे हे अनेक बाहू, अनेक उदरे, अनेक मुखे
अनेक डोळे असलेल्या तुला सर्वत्र अनंत रूपाने मी पाहत आहे, मी पाहतोय, अनंत रूपाने मी तुला पाहतोय असं म्हणतोय. आणि त्या तुझ्या विश्वरूपाला आदी नाही, मध्य नाही, तसेच अंतही नाही. लक्षात आलं का? थोडं भयंकर वाक्य बघा, हे खूप सुंदर आहे. ओई म्हणजे श्लोक हा, हे तिन्ही नाहीत हेही मी पाहत आहे. म्हणूनच आपण परमेश्वराला म्हणतो ना की तो अनादी आहे, तो अनंत आहे आणि तो त्याला मध्यही नाहीच आहे. म्हणूनच तो अनंत आणि अनादी म्हटलेलं आहे. ही अनुभूती आहे. मी हे म्हणतोय तुम्हाला की अर्जुनाला ही केवढी भयंकर अनुभूती आलेली आहे. आणि हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. आणि याच्यात संपूर्ण त्याची मानसिकता ही अबोध मनाच्या जाणीवेत जाऊन पोचलेली आहे. लक्षात ठेवा. आता फक्त परा आणि अपरा हे ह्याचं कार्यही त्याला दिसायला लागलेलं आहे. लक्षात आलं का? ही अबोध मनाची जाणीव जी योगी अरविंद म्हणतात, आपण अभ्यास केला तो या अबोध मनाच्या जाणीवेतला अभ्यास आहे, जो अर्जुन त्या अबोध मनामध्ये आता शिरलाय पूर्णपणे. म्हणजे अतिमानसिकता त्याची तयार, त्याचं मन तितकं काही खुललेलं आहे की ते ईश्वराशी संवाद साधतंय डायरेक्ट. आणि त्या निर्गुणाशी संवाद साधतोय ना, तो निर्गुण कृष्णाशी बोलतोय. म्हणजे कोणाशी? त्या अतिमानसिकतेशी त्याचं मन बोलतंय. केवढी एकरूपता आहे ही. म्हणून हे नुसतं अर्जुन उवाच संजय उवाच असं नका घेऊ. लक्षात आलं का? हा कोणीतरी उवाच आहे आणि मी फक्त वाचक आहे असं नाहीये. ते खूप वेगळ्या भयंकर अशा मानसिक स्थितीमधनं तयार होणारा संवाद आहे तो. म्हणून गीतेचा संवाद हा अबोध मनाच्या संवादातनं, सूक्ष्म मनाच्या संवादातनं त्या अतिमानसिकतेचा वेध घेणारा संवाद आहे. लक्षात ठेवा. हे खूप वेगळ्या प्रकारचे संवाद आहेत आणि हे आपल्याला दिव्य दर्शनापर्यंत नेऊन पोचते करणारे संवाद आहेत. म्हणून या मोडवरती आपण थांबूयात. हरि ओम.